तो नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आम्ही डायरेक्ट आलेलो आहोत गणपतीपुळ्याला. आणि आता आम्ही चाललो दर्शनासाठी. आणि सकाळी 5 वाजता उठून आलेलो, डायरेक्ट 11 वाजता डायरेक्ट ब्लॉग चालू केलेला आहे. मी पण 3 वाजता उठलो मित्रांनो. आता आम्ही चाललो देवला दर्शन घेतो. पश्चिम कोकणला चाललेलो आहोत, तर सोबतच राहा. आणि मी आज आलेलो बाईकवर, पहिल्यांदा राईड मारलेली आहे एवढी लांबची. तर असंच सोबत राहा, कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो प्राचीन कोकणमध्ये. एंट्री काय आहे बघतो आणि कसं काय आहे तो बघतो. 2 किलोमीटर चाललो, एवढा ऊन लागते भयंकर. काय तुम्हाला सांगू, बेकार सगळं भिजलो. रोजगार निर्मिती हा विषय घेऊन ते काम करत आहोत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही येथे नक्षत्र बाग तयार केली. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर बोर्ड लावलाय, जाताना तो तुम्ही पाहू शकता. या कवितेत कवींनी उभे आलेलो आहेत मित्रांनो. तुम्ही काय झालं दोघं? आपल्या पुराणात उल्लेख की 1000 वर्षांपूर्वी भगवान परशुराम म्हणजे त्यांनी सर्व पृथ्वी जिंकून घेतली व जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्याच्याशी त्यांनी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले व या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामांची भूमी असेही म्हणतात. इतक्या शिकार मारलेले आहे मित्र. धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असतात. गावातील गावकरी एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करत असत. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवांकडे जातात आणि देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो, पण ज्यावेळी आपल्याकडे शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नाते इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाणे येणं असतं. या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव जाणीवपूर्वक ठेवले. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग समृद्ध होता, त्याला आमच्या भाव विश्वामध्ये देवत्वाचं स्थान आहे. आम्ही कोकणी माणसं वड, पिंपळ, सापनक यांची पूजा करतो, म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून आमच्या देवीचं नाव प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवले वाघजाई. समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या होडीपेक्षा मोठ्या असतात, तरी हे लोक कुशलतेने होडी वल्लवतात व पहाटेच्या वेळी घरी परत येतात. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहेत रूमवर. आमची जिरलेली आहे अख्खा घामाघूम पंढरपूर. दुपारी 1 वाजता निघलो चालायला मित्रांनो. आता गोरदल, पायदल, हत्तीदल सगळे दल घेऊन 8 ते 10 किलोमीटर चाललेलं आहे. आणि ते बघा कशा लावलेल्या पार्किंगला. सध्या गुड इव्हनिंग. आता आम्ही चालू दर्शन करायला. वाजलेले आहेत संध्याकाळची 7. थोडासा झोपलेला आहे. चालू मंदिरात बघू किती करतो. आकाशी तर जाम गर्दी होती. चालू करत मित्रांनो, आता मंदिराकडे आलेलो आहोत. आणि गर्दी तर आहे, फुल रश आहे, फुल. तर आता
बघू किती मंदिरात गर्दी आहे. इतर तर पब्लिक फुल आहे. हे बघा फुल पब्लिक टकलाचा मस्त आहे. तर मित्रांनो आता आम्ही गाभाऱ्याजवळ पोहोचू. 20-25 मिनटंच फक्त लागू लाईनीला. आम्ही फक्त गाभाऱ्यात तर मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे. 1 नंबर दर्शन झालेलं आहे आपला. आणि पब्लिक पण खूप आहे, असं काय नाही का पब्लिक नाही आहे. आता फोटोशूट करतो. हा बघा मंदिराचा आणि इथं आपला समुंदर. फोटोशूट चालू आहे. फोटोशूट ऑनली फोटोशूट. सो मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळीचे वाजलेले आहेत 8 आणि आम्ही चाललो बीचवर. थोडीशी मजा येते बीचची पण. बघा फुलबाय ओम. अजय फुल नाही आहे, शिवम फुल आहे. शिवम फुल बॉय. भाविक झोपलेला आहे. चला बीचवर थोडी मजा करतो. ॲस्टॅटिक. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पब्लिक चालली. गर्दी बाबा किती आहे सकाळची. संडे बोलतो संडे. तर गर्दी बघा किती आहे. हाय गाइस. गुड मॉर्निंग केली माय. गर्दी बघा. या फिर काय टाकू बोलतो. टाकायचं आहे ते टाकायचा. आपली ड्रेसिंग कशी वाटते सांगा. आणि आता आम्ही चाललेलो आहोत आरेवारी बीचला आणि रत्नागिरी चाललेलो आहोत. आणि गाड्या आपल्या निघलेल्या आहेत. तर मी पण हेल्मेट वगैरे घालतो. ही गाडी 3 गाड्या. तर मित्रांनो आता आम्ही आलो जेवायला. आता वाजलेले आहेत 2 आणि आम्ही मागवले थाल्या. तर मित्रांनो आमच्या पापलेट थाली, बांगडा सुरमई थाली. शिवम मस्त ताव काढणार आहे सोंडाला म्हणजे जितारा ना. मित्रांनो जेवण 1 नंबर झालेलं आहे. सुरमई थाली आणि किंवा पापलेट थाली खाल्लेली आहे. आणि व्हेज थालीवाला हा कशी वाटली तुला व्हेज थाली? आमची तर क्लासच होती. आमची भाईने तुडवली पापलेट. मला खटा संपवला. आता भेटू पुढं चालू चला आता तिथेच भेटतो. मित्रांनो आता आम्ही आलो इबा पॅलेसला. हा बघा किती मोठा आहे.
हा म्हणजे इथला रत्नागिरीचा तो मेन होता ना, त्याचा वाटतं हा घर आहे असा समजलाय. तर बघू चालू आहे का बंद आहे. हा तसा व्ह्यू कसं वाटतं मग खल्लास. सो मित्रांनो आता आम्ही आलो आरेवारे बीचला सनसेट पॉईंटची मजा घ्यायला आलेलो आहोत. आणि माझा पार्टनर क्लासमेट ओम गॉगल घालतो. कूल बॉय वाटला पाहिजे थोडासा. सन गेला आता थोडासा. सन गेला तर थोडासा. आंबे घेतलेत 18 डझन घेतलेले आहेत. मस्त तुडवतो होता रूम मध्ये 4-5 डझन. बाकी घरी येतो मस्त फोटोशूट वगैरे करतो. आंबा पाहिजे होता ना आपल्याला.